शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 27 नोव्हेंबर 2025 आणि आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव. मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे कापूस बाजारभावामध्ये फार काही बदल आपल्याला दिसत नाही आहे. परंतु CCIचे जे रजिस्ट्रेशन सुरू झालेत आणि CCI सेंटर जे सुरू होतील, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे निकष सांगितलेत, त्या निकषामुळे शेतकऱ्यांवर एक वेगळी अडचण निर्माण 100% होणार आहे. तर त्यासाठी आपण कापूस राखून ठेवणं अतिशय गरजेचं आहे. त्याशिवाय कापूस दर मिळणार नाही. कापूस दर कसा मिळणार नाही, तर हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, की कशा पद्धतीनं बाकीच्या ठिकाणी रेट वाढतात. तर कोणत्या ठिकाणी रेट काय आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत. त्यासोबत आजचे रेट काय आहेत, त्याचीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं तर आपण गठन दर पाहू. गठन दर जे आहेत सर्वसाधारण 51,300 रुपये आहेत, जे की ऑलरेडी 2 दिवसापूर्वीच तेवढे झालेत. त्याच्यामध्ये परत काही फारसा बदल झालेला नाही. आणि सुरुवातीपासून मी हेच सांगत आलो आहे, की ज्या पद्धतीनं गठन दर बदलत आहेत, त्या पद्धतीनं गठन रेट वाढले तरी ते सांगितले जात नाही आहेत, म्हणजे ते कंट्रोल केले जात आहेत. तर आता नेमकी दर काय आहेत? तर लोकल जे स्थानिक दर आहेत, ते स्थानिक दर सर्वसाधारण 6,600 ते 6,700 रुपये स्थानिक दर आहेत. परंतु ज्या पद्धतीनं मागणी वाढते, ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना रिस्पॉन्स मिळतोय जिनिंगकडून, तर जिनिंगचे रेट आपण पाहूयात थोडक्यात, की कशा पद्धतीनं रेट सध्या आहेत. तर काही अपडेट आपल्याकडे आले आहेत, ज्याच्यामध्ये यवतमाळच्या ठिकाणच्या काही ज्या मार्केट आहेत, तर ते मार्केटमध्ये जवळजवळ 7,300 हा दर शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. आता मी ऑलरेडी कालही सांगितलं होतं आणि आजही त्याच पद्धतीनं सांगतोय, की सर्वसाधारण ज्या मोठ्या जिनिंग आहेत त्या ठिकाणी आपल्याला 7,300 7,400 पर्यंत दर मिळू शकतो आणि स्थानिक दर मात्र 6,700 रुपये एवढ्यावरच आहे. कारण स्थानिक व्यापाऱ्यांकडं जिनिंग जवळ नाही आहेत किंवा ज्या ठिकाणी मोठी कॉम्पिटिशन होते त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडं तो पर्याय उभा नाही आहे. ज्या शेतकऱ्यांकडं हा पर्याय आहे त्यांनी नक्कीच त्याचा वापर करावा. परंतु जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कापूस मार्केटमध्ये आणू नये, सगळ्यात पहिलं हे आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर जी स्थानिक मार्केट आहेत, तर स्थानिक शेतकऱ्यांनी थोडंसं थांबून घ्यावं, कारण थांबण्याशिवाय पर्याय बिलकुल नाही आहे. जोपर्यंत कापसाची अतिशय जास्त प्रमाणामध्ये गरज पडणार नाही, तोपर्यंत भाव उचलले जाणार नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांनी सध्या थांबणं हेच गरजेचं आहे. CCI सेंटरवर पूर्णपणे बहिष्कार टाकणंच फायद्याचं राहील, कारण फक्त एका शेतकऱ्याचा 3 क्विंटल कापूस घेतला जाईल. म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे 10, 20, 25 क्विंटल कापूस आहे, त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे? हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळं CCI सेंटरकडे न जाता जिनिंग हा सर्वोत्तम शेतकऱ्यांसाठी पर्याय आहे आणि तोच शेतकऱ्यांनी जपावा. कारण CCI सेंटर हे गव्हर्नमेंट आपल्याकडून घेणार आणि व्यापाऱ्यांकडून सुद्धा परत वेगळं काहीतरी पाहणार. त्याच्यासाठी आपली एकजुटी महत्त्वाची. आज 7,300 झाला आहे, अजून साधारणतः 15 ते 20 दिवस थांबा, 7,500 प्लस हा कापूस बाजारभाव 100% होईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकजूट करणं गरजेचं आहे आणि एकत्र राहणं गरजेचं आहे. मित्रांनो, अशाच अपडेटसाठी आज आपल्या ग्रीन गोल्ड चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.